आणि इथे होय जी, ते सांगावा आहे देवांचा. काय संदेश आहे? जी देवांनी तुम्हासनी बोलिवले. का? काय झालंय? जी आता कसं सांगू मला कळना झालंय. जे काही असेल ते सांगावं. जी बानू देवासनी गडाव येऊ देत नाही. म्हणजे तिचं असं म्हणणं आहे का देवानी अजून काही दिसतं तर राहावं. काय झालं आहे बानूला? असं का वागते आहे ती? रंगा, तू ये आता. श्री खंडेरायांना माझा संदेश दे की मी येतो तात्काळ तिथे. जी येतो मी. मी ऐकते आहे ते खरं आहे का? श्री खंडेरायांचा संदेश आला आहे, तेच ना? हो, पण काय संदेश आहे ते मला कळेल का? देवी, आपण रागवू नये, परंतु बाणाईने श्री खंडेरायांना थांबवून ठेवले आहे. बाणाईचे म्हणणे आहे की देवांनी गडावर जाऊ नये. काय समजते काय ती बानू स्वतःला? यांना थांबवून ठेवण्याचे तिचे धाडस झालेच कसे? म्हाळसा, तुम्ही आधी शांत व्हा. देवी, मी स्वतः जाईन आणि गडावर श्री खंडेरायांना घेऊन येईन. महाशिवरात्रीच्या आधी हे एक विघ्नच आहे. देवा, अजामेळ, लय दिसानं तुम्हाला असं जवळून बघायला मिळालं. जीवाला बरं वाटलं बघा. मला सुद्धा तुला पाहून चंदनपुरीतील ते दिवस आठवले. ते दिस कसं इसरण म्या. आणि तू खरंच इथे का राहत नाहीस? ह्या वयात तू एकटा असतोस. देवा, ह्यो तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. लेकीकडे असं किती दिस राहायचं हो? अशामेळ, अरे मी असा विचार केला का की मी माझ्या भक्ताकडे कसं राहायचं, माझ्या होणाऱ्या पत्नीकडे कसं राहायचं. अशामेळ, ह्या धारणा सोडून दे. आणि तसंही तुझं माझ्यावर ऋण आहे. जर तू मला तुझ्याकडे राहून दिलं नसतंस तर माझं काय झालं असतं? तुम्ही लाजित बघा गरीबा. बर, अशामेळ, कसा आहेस तू? बरं आहे. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं.
अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.